पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित 8 गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 160 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून बाधितांना उत्कृष्ट दर्जाची घरं देण्यात यावीत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। मोरगेरी तालुका पाटण इथं दरडग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन कायमस्वरूपी करण्यासाठी प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते। आणि आता पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांचं पुनर्वसन, मल्हारपेठ पोलीस स्टेशन इमारत व निवासस्थान, पाटण पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थान आणि त्याचबरोबर पहिल्यांदा तहसीलदार आणि प्रांत यांना स्कॉर्पिओ गाड्या देण्याचाही या ठिकाणी शुभारंभ होणार आहे। आणि म्हणून आज सकाळपासून भरगच्च असे लोकाभिमुख कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत। मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी हे सरकार स्थापन झालंय। हे कायदे कुणासाठी आहेत? लोक कायद्यासाठी का कायदा लोकांसाठी? तर मी सांगितलं कायदा बिदा नियम बाजूला राहू द्या। MMRDAच्या अधिकाऱ्यांना मी तात्काळ सूचना निर्देश दिले। MMRD जरी मुंबई MMR साठी असली तरी या पाटण तालुक्यातला हा दरडग्रस्त जो गावकरी भूमिपुत्र महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही, त्याला तात्काळ निधी मंजूर करा। 160 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी राहावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे। हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून सर्व आपत्तीच्या प्रसंगी पाठीशी राहणारं सरकार आहे। संकट काळात नेहमी शासनानं मदतीचा हात दिलाय, त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबांना सर्व सुविधांयुक्त घरं देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। ते म्हणाले की गेल्या 1.5 वर्षात शासनानं सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत। राज्यात अनेक विकासाचे प्रकल्प सध्या सुरू असून शासनानं महिला सक्षमीकरणासाठी महिला धोरण जाहीर केलं असून लेक लाडकी योजना, ST मध्ये 50% सवलत, महिला बचत गटांच्या खेळत्या भांडवलात वाढ दिल्याचं सांगून त्यांच्या उत्पादनांना विक्रीसाठी संधी उपलब्ध करून द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार उपक्रमामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 10 TMCनं वाढ होईल। सातारा जिल्ह्यात अनेक सोयी सुविधा प्रकल्प सुरू असून 225 मॉडेल स्कूल, 84 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे। मुनावळेप्रमाणेच पाटणमध्ये करण्यात येणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचं सांगून शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाला चालना दिल्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल। पर्यटनाला चालना देण्यासाठी 426 कोटी रुपये मंजूर केले आहेत। पर्यावरणाचा समतोल राखून सर्व प्रकल्प पूर्ण करावेत असंही ते म्हणाले। शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील लाखो नागरिकांना लाभ मिळाला असून राज्यातील 4 कोटी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे। राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आलाय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील लाभाची मर्यादा 1.50 लाखहून वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे असं ते म्हणाले। सातारा जिल्ह्यात प्रथमच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनांचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं। या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना देखील इनोव्हा गाड्या देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मल्हारपेठ पोलीस ठाणे प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे तसंच पाटण पोलीस ठाणे येथील अधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, रविराज देसाई, जयराज देसाई, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।